प्रबोधिनीची स्थापना करून अविरतपणे अर्थशास्त्र अध्ययनाचे काम सुरू असणारे हे महान कार्य ज्यांच्या मार्गदर्शनाअंतर्गत होते असे आपले आदरणीय डॉक्टर दिव्यम जहागीरदार सर यांचं स्वागत करण्यासाठी मी विनंती करते डॉक्टर गायकवाड सर यांना की त्यांनी पुष्परोपटे देऊन सरांचे स्वागत करावे। त्यांचं आपण स्वागत करूया। यांचे प्रमुख मार्गदर्शक माननीय डॉक्टर मुक्ता जहागीरदार मॅडम या होत्या। मॅडमच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी ही आचार्य पदवी प्राप्त केलेली आहे। या ठिकाणी गुरु शिष्य 46व्या विदर्भ अर्थशास्त्र परिषदेमध्ये माननीय डॉक्टर चोडे मॅडम यांना उत्कृष्ट शोध निबंधाचे पारितोषिक प्राप्त झालेले आहे। मी मॅडमला विनंती करते की त्यांनी समोर यावे आणि आपल्या या कौटिल्य ज्ञान प्रबोधिनीचे अध्यक्ष माननीय डॉक्टर दिव्यम जहागीर आपण सर्व प्राध्यापक अर्थशास्त्र प्रेमी वेगवेगळ्या विषयांचा उलगडा करण्याचा प्रयत्न करत असतो। याच अनुषंगाने आपण ही चर्चा अंदाजपत्रकाची हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे। जास्त वेळ न घेता आपले जे प्रमुख वक्ते आहेत यांच्या मार्गदर्शनाची आपण वाट पाहत आहोत। दिसत असतो तो जाणवतो, त्यातूनच देशाची उन्नती किंवा प्रगती आता ही होत असते। यावर्षी 2023-24चा अर्थसंकल्प वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केला। प्रामुख्याने त्यांनी हा अर्थसंकल्प सादर करत असताना विशेषतः त्यांनी अमृत काळ घेतलेला आहे। सरांच्या या वक्तव्यामधून आपल्याला अनेक महत्त्वाच्या गोष्टींची माहिती मिळालेली आहे। चर्चा कौटिल्य ज्ञान प्रबोधिनी आणि डॉक्टर जोशी न्यास अमरावती यांच्यातर्फे ते घडून आणली जाते। खरं म्हणजे एखादा लोकोपयोगी ज्ञानवर्धक उपक्रम सुरू करणं तसं फार सोपं काम आहे।